जय श्रीराम मित्रांनो. आज आहे सोमवार आणि आम्ही चाललो आहे द्वारकाला. आपली ट्रेन किती वाजता आहे रे? 9:10ची ट्रेन आहे. 8 वाजता इथलं पोचलो आम्ही. भिवंडी स्टेशन गेलो. भिवंडी स्टेशनच्या तिथून वसईला गेलो. वसईच्या बोरिवली ट्रेन पकडली आणि बोरिवलीला आलो. हा बोरिवली स्टेशन. या आमचा मित्र बाकीची तिकडे बसवलं ना आम्ही सगळी. स्टेशन आहे. आता ट्रेनला अजून टाईम आहे, बघूया. 2 तास काटाला आले जाम उभा राहून 2 तास वाट बघायला गेला. तुला पुढचा अपडेट देतो तुम्हाला. काय आता आपली मित्रमंडळी सगळी चाललेत बॅगा घेऊन. आमच्या संदीप मागे आहे माझ्या. अरे बाबा ती बाटली आली काटाला. अरे व्यंकटेशा, अरे रामा, ट्रेन आला तर टाईम आहे. ही पण कवरी पाला तर आमचा राहुल भाऊ कटालले नंतर कधी ट्रेन येईल इथं. काय सांगू बोरावरून तुम्हाला. सगळी बोरा काटाल्या. तर आम्ही काय माझ्या घरात चाललो. आपला काय टेन्शन नाही. आपला इशेच नाही. आपला इशेच हाड येऊ बा. आवडा बोरा झाली मागची. तर मित्रांनो, आता आमची ट्रेन आलेली आहे. खूप संघर्ष करून आलेली आहे ती. चला आता आमची ट्रेन आलेली आहे. आम्ही बसतो आमच्या सीटवरती आणि नंतर मग रात्री चर्चा करू. 1 मिनिट. हा जा ना बाबा जा. तू सोड मी करतो बरोबर. चला काय पोरा चालली आमची ट्रेनमध्ये बसायला. बाय बाय. आमची कला चला ट्रेनमध्ये चला. व्यंकटेशा तर मित्रांनो, आता आम्ही जेवतोय. जेवायला बघा काय चपाती, भाजी, खिचडी भात, चटणी, पालेभाजी, भेंडी. बाकी भूक लागले. याला पण जा भूक लागली. फक्त याला तर सांगू नको. दिसता भूक आले. तर आमचं दाखवत आहे. आता जेवतो आणि मग जरा आराम करतो. फायनली काहीच आम्ही द्वारकाला पोहोचलेलो आहोत. रात्री आम्ही बोरिवलीवरून 2:15ची ट्रेन पकडली होती. आता वाजलेत 2:15 म्हणजे टोटल 16 घंटेची रनिंग आम्ही प्रवास केला ट्रेनमध्ये. पोरा आमची जाम काटाल्यान. आता द्वारकेला उतरल्यानंतर फोटोशूट चालू आहे त्यांचा पोरांचा. मी बघा कशी फोटो काढतात. आता फोटोशूट झाल्यावरती आम्ही रूम बघतो जाऊन. आणि रूम बघल्यावरती फ्रेश होतो आणि मग बघू पुढचा कसं. भूक लागली बाकी. फ्रेश झाल्या जेवायला जाता जरा. जेवताना मग बघू कसा काय ते पुढचा अपडेट देतो तुम्हाला मी. कंटिन्यू तुम्ही ब्लॉग. शो गाईड्स, आता आम्ही ऑटोमध्ये बसलेलो.
द्वारका दिसला हॉटेल बघतो हमारा ऑटो वाले भैया आता जातो रूम मध्ये फ्रेश होतो आणि मग बघू जरा जेवता बाकी भूक लागली सगळे बरा ना चला मग दाखवतो तुम्हाला पुढचा कसा काय त्या फायनली आम्ही रूमवरती पोहोचलेलो तर फ्रेश झालो सगळी फ्रेश होतात पोरं आणि मग इथून फ्रेश झाल्यावरती जेवायला जाऊ आम्ही आणि मग जेवण झाल्यावरती नंतर मग द्वारकाधीश मंदिर किती वाजता खुलतं 6 वाजता 6 वाजता ना 6 वाजता मंदिर ओपन होतं 6 वाजता आम्ही दर्शन घेऊ आणि मग तिथूनच बाजूला सनसेट बघायला जायचं आहे आणि आजूबाजूचे मंदिर आहेत ते बघू तुम्हाला दाखवतो मी ब्लॉगमध्ये मित्रांनो आता आम्ही द्वारकाच्या शॉपिंग मार्केट यार्डमध्ये फिरतो जरा पोरं इकडचं काय जे फेमस आहे ते कपडे वगैरे ते बघतायत हे आमचे राहुल भाऊ मॅनेजर सगळ्या मॅनेजमेंट राहुल भाऊ अमेझॉन वाला राहुल भाऊ अमेझॉन वाला आता आम्ही चाललो बीचवरती सनसेट बघायला त्याच्या बाजूलाच शिवशंकराचं मंदिर आहे समुद्रात दाखवतो तुम्हाला इकडे अशी दुकान आहेत तुम्ही या कपडे याला 80 ढोरा पोरा पाठी बघ आमचे माणूस होणे आले त्यांना आम्ही लय मिस करता ते प्रत्येक ब्लॉग मध्ये यायचे असे अरे म्हणून भाऊ पोरांनो आता आम्ही द्वारका बीच वरती आलेलो आहे आमची पोरा इकडं नारायण मंदिर आहे तुला आणि इकडं समुद्र नारायण मंदिर आहे आता आम्ही समुद्र नारायण मंदिरावरती चाललो आणि त्याच्या बाजूलाच बीच आहे बीचवरती पण जातो आम्ही आता थोड्या वेळाने सनसेट होईल बाय बोर्ड हाँ सब लेफ्ट राइट करके आ रहे लुडो खेळता बरं आहे आपण केला ना लुडो चलो पपलू नाही बाबा आपल्याला माझ्या मागं मागू शकता समजलं एकदम सुंदर तो 50 रुपये किलो लुडो ओ वा सूर्यनारायण हां तुम्ही ते बीचच्या साईडला मॅगी पण खाऊ शकता ही पोरं आता मॅगी खातात तर मित्रांनो आता आपण आलेलो संगम नारायण मंदिरामध्ये हा संगम नारायण मंदिर आहे आणि याच्या पाठीमागं पण एक नारायण मंदिर आहे हा मेन मंदिर आहे संगम नारायण मंदिर जो समुद्र किनाऱ्यावरती आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया हो दे समुद्र इतका बघा गाइस आता आम्ही उंटाची सवारी करतोय
तर आता आम्ही उंटाची सवारी करतोय. 50 रुपये सवारी आहे उंटाची. मस्त असा त्या पाठीमागे आरती होणार आहे 7 वाजता. त्या आरतीला पण आम्ही थांबणार आहोत. हा उंट, हा आमचा पाठीमागे एक उंट. आमचे 2 उंट पुढे गेलेत. सकाळीच द्वारकाधीशचं मंदिर आपलं दर्शन झालेलं आहे. मोबाईल आतमध्ये अलाव नव्हता. आम्ही मोबाईल लॉकरला ठेवला होता आणि दर्शन एकदम सुंदर झालं आमचं. खूप सुंदर, अतिशय सुंदर दर्शन झालेलं आहे आमचं. एकदम मनमुक्त, काय बोलतात त्याला, मन एकदम प्रसन्न झालं आहे आमचं दर्शन घेऊन. आता आम्ही जातो बाहेर आणि नाश्ता विष्टा काय करतो आणि मग बघू पुढचा कसा काय ते. यांची पोरा कसा वाटलं दर्शन घेऊन? म्हणजे एक नंबर. आणि चहा पण एक नंबर आहे. चहा पिलेले हा का? फुकट भेटले. काय बोलता? मसाल्याचं पॅकेट पण घ्यायला लागतं. नाही तर ते म्हणतील फुकटचं चहा. सुप्रभात मित्रांनो, मी तुमचा मित्र जयेश पाटील. ट्रॅव्हल विथ JYU या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे बुधवार, अशी तारीख आहे 4 तारीख आणि आता आम्ही द्वारकेला आहे आणि द्वारकेवरून आम्ही आता नागेश्वरला चाललो आहे. नागेश्वर आहे इथून 18 किलोमीटर, अर्धा तास लागेल आपल्याला जायला. बघू आमची रेडी आहेत सगळी. ऑटो बघत घेतले आता आम्ही. ई रिक्षा बघतो कसं काय ते सांगतो तुम्हाला. सो फायनली मित्रांनो, आता खूप परिश्रम करून आम्हाला रिक्षा भेटलेली आहे
आता आम्ही चाललेलो आहे नागेश्वर दर्शन करायला. पोरं आमची आता एक्साइटेड आहेत पूर्ण नाश्ता करून. तर त्याचे चेहऱ्यावरती तेज आले तेज सगळी हसताना आता कधीपासून नुसती मावळलेली होती सगळी. गाड़ियाँ विनोद भाव की हमारा विनोद भाव गाड़ी वाला इनको पकड़ो हाँ सब घुमाएगा पहले पैसा कम नहीं करेगा फ्री में घुमाएगा. सो फायनली गाईज आता आपण नागेश्वर मंदिर ज्योतिर्लिंगाला पोहोचलो आहे. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता शिवशंकराची मोठीशी मूर्ती आणि हा नागेश्वर मंदिर. इथं आम्ही आमची रिक्षा पार्क केली. आता ही आमची पोरा झाली जरा दर्शन घ्यायला. हो वंडर बॉय. चला तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊ आणि सांगतो तुम्हाला पुढचा कसा काय ते. हा मंदिर समोर काशी विश्वनाथ आणि भीमाशंकर. तर मित्रांनो आता आपण दर्शनाच्या रांगेत लागलेलो आहे. गर्दी नाही जास्त इकडे, कोणी येत नाही दर्शनासाठी. म्हणजे जास्त गर्दी नाही आहे सध्या तरी. बघू आता किती वेळाने दर्शन होतं. अपडेट देतो तुम्हाला तसा. मी 1000-2000 नागेश्वरचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता नागेश्वर मंदिर. खूप सुंदर दर्शन झालं. अगदी 10 मिनिटात दर्शन झालं. गर्दी काहीच नव्हती. तशी पब्लिक जास्त येत नाही या ज्योतिर्लिंगाजवळ दर्शन करण्यासाठी. एकदम मंदिर एकदम व्यवस्थित आहे. ठीक म्हणजे आहे, चांगलंच मंदिर आहे. एवढा काय वाईट पण नाही आहे. या तुम्ही. फक्त इथले रस्ते आहेत ना एकदम थरकलाच रस्ता. अर्धा 1 घंटा लागला आम्हाला रस्त्याला. कम था शनिदेवाचं मंदिर आहे. हाँ और हम जा रहे हैं और वही में लगा रहे हैं. मित्रांनो आता आपण आलो आहोत बेट द्वारकाधीश मंदिराकडे. समुद्र किनाऱ्यावरती आहे द्वारकाधीश मंदिर.
आता आतमध्ये मोबाईल अलाव आहे का नाही काय माहिती नाही मला दाखवतो मी. जर मोबाईल अलाव असेल तर तुम्हाला मंदिर दाखवतो मी. जर मोबाईल अलाव नसेल तर मग नाही जाऊ शकत, क्षमा करा मला. दाखवतो मग तुम्हाला पुढचा कसं काय ते मंदिर. जर अवेलेबल असेल मोबाईल तर दाखवतो, नाहीतर मग बघूया. कंटिन्यू राहतो तुझा होतं. तर मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मेन द्वारका मंदिर आहे, जो द्वारका बेटावरती आहे. आणि इथेशी आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे, आम्ही काही शूट नाही केलं आतमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे खरा म्हणजे आमच्या गाडी पार्क केले ना, चाललो आता. आणि मग नाश्ता पाणी काय असेल ते करतो. आणि मग या म्हणजे पोरा दर्शन करून आली सगळी. अरे पोरा दो आमचा राजू किधर गया, राजू खातो खाजा. मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा सुदर्शन सेतू. खूप सुंदर असं सेतू बांधला. माझ्या पाठीमागे द्वारकाधीश एक मंदिर आहे. आणि हा सुदर्शन सेतू खूप छान आहे बघा, तुम्ही पाहू शकता. मुंबईचा बँड्रा सिलिंग आणि हा द्वारकेचा सुदर्शन सिलिंग. सो फायनली मित्रांनो द्वारकाधीश आणि नागेश्वरचं दर्शन कंप्लीट झालं आहे आमचं. आता आम्ही सोमनाथला निघालो आहे. द्वारका मंदिरपासून सोमनाथ 237 किलोमीटर आहे. 3 ते 4 घंटे लागतील आपल्याला. आता आम्ही बसमध्ये झाले, बस बुक केली आहे पर पर्सन 450 रुपये. आणि इथून सोमनाथ आहे 372 किलोमीटर. 3 ते 4 घंटे लागतील आपल्याला. अजून बस काय आलेली नाही आहे, बस येईल 10-10:30पर्यंत येईल. मग तेव्हा आम्ही बसमध्ये बसू आणि मग पुढचा प्रवास सुरू करू. पूर्ण नाईट म्हणजे बसमध्ये स्लीपर बस आहे आणि आम्ही झोपूनच जाणार आहोत. काय एवढं टेन्शन नाही आहे. आम्ही आधी ट्रेननं जाणार होतो, पण ट्रेनचा थोडा लेट होणार होता म्हणून ट्रेन स्किप केली आम्ही आणि बस बुक केली. मग बघूया आता किती वाजेपर्यंत पोचतो, सांगतो तुम्हाला तसा. सुप्रभात मित्रांनो. सो फायनली आम्ही सोमनाथला पोचलेलो आहोत. सगळे फ्रेश झालेले आहेत. आता थोड्या वेळाने जातात आम्ही दर्शनाला जाणार आहोत. सगळे रेडी झालेत. आमचे मास्टर रेडी होतात. मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. 2 मिनिटात समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो. हा आमचा रूम आणि बाजूलाच हा व्ह्यू आहे मित्रांनो. तिकडे आता काम चालू आहे मंदिराचे आणि हा समोरच मंदिर आहे. तर फायनली मित्रांनो आता आपण मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. पण आता इथेशी मंदिरात कॅमेरा अलाव नाही आहे, कॅमेरा वगैरे. बघू कसं काय ते सांगतो तुम्हाला. आता मोबाईलला तुझा लॉकरमध्ये जमा होईल आणि मोबाईलचा आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो मग मंदिर. आणि हा मंदिरचा आजूबाजूचा परिसर.
समोर मंदिर दिसतो तुम्हाला. चला आता मोबाईल लॉकरला जमा करतो आणि दर्शन घेतो. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपल्या सोमनाथाचं. अगदी 10 मिनटात दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर मंदिर होतं. तुम्ही नक्की या दर्शनाला. अतिशय सुंदर इथला वातावरण आहे आणि क्लायमेट तर खूपच छान, एकदम मनमुक्त वातावरण. नक्की या तुम्ही दर्शनाला.